झी 24 तास एक पाऊल पुढे. तुम्ही प्रयोगशीलता म्हणजे काय की तुम्ही जे अभिप्रेत नाही, जे परंपरेत बसलेलं नाही त्याला सोडून कुमारजींनी नंदरागात अबतोआ राजानं बंदिश केल्यानंतर धोंडूबारे सही आणि ह्या बंदिशीचं हे सोडून त्यांनी त्याचं जे स्वरूप ठेवलं, राग तोच आहे, सगळं तेच आहे, संबंध प्रोफाईल बदलून टाकलं. बिलासखानी तोडीमध्ये बाबांनी पंचमावर सम ठेवून जेव्हा बंदिश बनवली तेव्हा त्या बिलासखानीचं सगळं स्वरूप बदललं. तीच बंदिश वेगळी वाटायला लागली, राग वेगळा वाटायला लागला. बंदिश तर एक बंदिश हा प्रकार, त्याचं महत्व वगैरे हा एक मोठा चर्चेचा विषय. म्हणजे मला तर असं वाटतं की कधीतरी याच्यावरती एक प्रचंड म्हणजे जे बंदिशचे प्रयोग होतात त्याच्याऐवजी असं एक व्हायला पाहिजे की त्या प्रत्येक बंदिशीच्या पाठची भूमिका काय आणि ती झाली कशी. तसं न होता नुसते बंदिशी म्हणल्या जातात. पण तो मुद्दा बाजूला, फ्युजन हे निश्चित राहणार आणि ह्याचे अनेक असे किस्से आहेत की जे लोक पहिल्यांदा फ्युजनला नको म्हणत होते, आज नीलाद्री कुमार सारखा युथ आयकॉन, मी त्याला युथ आयकॉन म्हणतो, त्यांनी झिटार वाद्य काढलं. हे त्या फ्युजन म्युझिक डोक्यात ठेवून त्यांनी मला तो त्याच्या चारुकेशीच वाजवतो, त्याच्या दरबारीच वाजवतो, त्याच्या झिंजोटीच वाजवतो, पण त्याचं सादरीकरण त्यांनी असं केलं की लोकांना वाटावं की हे रागदारी संगीत नसून काहीतरी संगीताचा वेगळा प्रकार आहे. आणि हे त्याचं त्यांनी एक वेगळा नाद निर्माण केला. त्यांनी जेव्हा पिकअप माईक लागला तेव्हा सगळ्यांनी त्याला टीकेला सामोरं जावं लागलं. आज 99% इन्स्ट्रुमेंटलिस्ट पिकअप माईक वापरतात. क्रांती अशी घडत जाते. प्रत्येक पिढी आपलं संगीत घेऊन जन्माला येते. अगदी बरोबर आहे. आणि त्या पिढीचं संगीत हे त्या पिढीचंच वैशिष्ट्य असतं. त्यांच्या एकूण जगण्याचं, त्यांच्या आवडीनिवडीचं, त्यांच्या एकूणच कलात्मक आविष्काराचं ते निदर्शक असतं. पिढ्यानपिढ्याच्या कलावंतांबरोबर आपण कामं केलेली आहेत. या कलावंतांमध्ये काही बदल घडतोय असं वाटतंय? प्रेक्षकांमध्ये काही बदल घडतोय असं वाटतंय? प्रचंड प्रचंड. आपण आहे ना, तुम्ही आता काय म्हणलात की बा प्रत्येक पिढी आपलं संगीत घेऊन येते. जरूर घेऊन येते, पण काय संगीत घेऊन येते आपण असं म्हणूया. त्याची तुलना करायची झाली तर पहिल्यांदा काही 20 माळ्याच्या आणि 40 माळ्याच्या बिल्डिंगी नव्हत्या. टुमदार घरं, टुमदार बंगले, कौलारू घरं असं आपलं संबंध असायचं. फाउंडेशन, त्याची जी नीव की ईट ती मजबूत पाहिजे ना. त्याची काही प्रमाण आहेत. संगीतात ती प्रमाणं आहेत ज्याला आपण शास्त्र म्हणतो. दॅट फाउंडेशन हॅज टू बी सॉलिड. ते तुमचं अत्यंत मजबूत असलं पाहिजे. तुमचा पाया भक्कम पाहिजे. तर त्याच्यावरती बिल्डिंग बांधताना जसा एक डिझायनर त्या बिल्डिंगचं स्वरूप, तीच बेडरूम, तीच बाथरूम, तोच लिव्हिंग रूम, पण त्याचा संबंध दृश्य बदलतो. संगीत तसंच आहे. सारेगम पधनीचा त्या 12 सुरांचं ते तुमची पाया अगदी मजबूत सगळा तोच आहे, पण त्यांची संबंध एकत्रित करून त्याच्यामधले विविध रंग, लाईक कॅलाडायस्कोप, तुम्ही जेव्हा तुमच्या त्याच्यावरती कल्पनेचा आविष्कार, जी कला तुम्ही म्हणता त्याचं सादरीकरण जेव्हा होतो ते दरवेळेला त्या कलाकाराला दृश्य वेगळं दिसतं. आणि ते प्रत्येक पिढीचं त्याची जी नजर आहे ती वेगळी असते आणि ती बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असते. त्यावेळची असलेली आर्थिक परिस्थिती, त्यावेळची असलेली भौगोलिक परिस्थिती, त्यावेळची असलेली त्याची स्वतःची कौटुंबिक त्याचं जीवन, त्याचं स्वतःचं जीवनकाल, त्याच्या अवतीभोवती असलेलं वातावरण. अहो, एक ऑस्ट्रेलियन फिलॉसॉफरनी फार छान सांगितलं. तो म्हणला, वक्त कहां बदला है. एक जमाना था जब पेंडुलम क्लॉक था which was indicating the speed of the life. Tuck, tuck, tuck. Today we are in the quartz era. Tick, 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 tick. It indicates the speed, but 60 seconds have not changed. 1 minute has not changed. 1 hour has not changed. त्यांची परिमाणं फक्त बदलली आता. आज तुम्ही ताना रट्टे मारताय, रिलेवर रिले वाजवताय, गाताना तुम्ही संबंध सगळं अगदी करण्याचा प्रयत्न करताय. मेलडी, मूळ, ती का बदलली? जीवन राहणीमान बदललं, त्यातले तणाव बदलले, त्यातलं एक्सप्रेशन बदललं. अनेक कार्यक्रम पंचम निशाचेच काय किंवा इतरांचे मी पाहिले, त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की अनेक प्रतिष्ठित कलाकार ज्या वार्षिक सांगीतिक सभा आपल्याकडे होतात त्याचा जर मी धांडोळा घेतला, तसा रेकॉर्ड आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये एक ठराविक रागच रिपीट करताना आढळतात. आपल्या सेफ झोन मधनं एस्टॅब्लिश झाल्यानंतर बाहेर गेलेत आणि काहीतरी सादर केले अशा सांगीतिक मैफिलीत मोठ्या, असं दिसत नाही. काय सांगाल? बहुतांशी प्रमाणात हे खरं आहे, दुर्दैवानी खरं आहे.
माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्याला आपण सांगीतिक भाषेत म्हणू की आम राग आहेत, अनवट राग आहेत. अनवट म्हणजे रेअरली हर्ड किंवा कॉम्प्लिकेटेड. काही प्रत्येक घराण्याची आपली स्वतःची एक वैशिष्ट्ये आहेत. अशा प्रकारचे सगळे राग रागिणी आहेत. पण हे मान्य आहे की हे का झालंय. याचं कारण असं आहे की नवीनच्या शोधात एक पिढी राहिलेली नाही. सादरीकरणात झाली असेल पण मूळ संगीतामध्ये म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी इन परफॉर्मन्स, क्रिएटिव्हिटी म्हणजे कॉन्ट्रीब्युशन, ज्याला आपण एक योगदान, सांगीतिक योगदान, तुमचं सादरीकरण मधलं योगदान, ह्याच्यामध्ये फरक पडताना एक गोष्ट जाणवते की बऱ्याच कलाकारांनी सुस्थितीत नाव मिळाल्यानंतर दे सेल व्हॉट सेल्स, बट दे डोंट नो टू क्रिएट अ मार्केट फॉर समथिंग विच नीड्स टू बी सोल्ड. हे खूप महत्वाचं आहे. अशा प्रकारच्याच कलावंत असल्यामुळेच की काय तुमच्यासारख्या आयोजकांना, शशी बी फ्रँक अबाउट इट, तुमच्यासारख्या आयोजकांना आता 2-2, 3-3 कलावंत घेऊन कार्यक्रम करावे लागतात. म्हणजे 2 वादक 1 गायक किंवा 2 गायक 1 वादक, एकाच गायकाचा कार्यक्रम करण्याचा जमाना संपला. संपला म्हणण्यापेक्षा सुद्धा त्या ताकदीचे लोक मला द्या. 3 तास ठेवू. शशी, हे महत्वाचं स्टेटमेंट आहे. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातल्या सर्वात मोठ्या इव्हेंट कंपनीचा प्रमुख असलेला माणूस सांगतोय 3 तास ज्याचं गायन अट्रॅक्ट करू शकेल असा गायक आता उरला नाही. उरला नाही असे द्या मला. ते ठेवले गेलेले आहेत. पण किती वेळ. बरं, त्यांच्यामध्ये नाविन्य काय. मला एक सांगा की नित्य नवीन, मी आज अभिमानाने सांगतो की लोकांचं एक असं म्हणतं की भीमसेनजी फक्त 10-20 राग गातात. असं खरं नाहीये. ते गायले बाकीचे राग, पण कुठे काय गावं याचं भान त्यांना होतं. त्याच्या अगदी मल्लिकार्जुनजी, किशोरीताईंनी काय प्रयोग केले, काय काय रागांचे त्यांनी अप्रतिम केलं. बाबा आणि कुमार गंधर्व हे 2 कलाकार असे होते की ज्यांनी प्रत्येक वेळेला एक नवीन राग लोकांच्या पुढे सादर केला. धानी राग जेव्हा गायले तेव्हा अख्ख्या मुंबईत कोणी धानी विशेष गातच नव्हतं, कोणी नव्हतंच. देवगंधार ते पहिल्यांदा हरिमादेव वैद्यालमध्ये गायले तर लोकांना असं वाटलं की हे जौनपुरीमध्ये परत शुद्ध गंधार काय लावतायत. मग त्यांना कळलं की देवगंधार असा एक राग आहे. धाडस करण्याचं तुमच्यामध्ये, माझ्याकडे जे आहे, जे मला माहिती आहे त्याच्यावरती मी रियाज करून ते मी लोकांसमोर मांडीन. कुमारजींचं वाक्य, कुमारजींनी आपल्या आयुष्यात त्या माणसांनी जो विचार केलाय संगीतावरती तो अचाट आहे. आणि जरी सी.आर. व्यास ही व्यक्ती माझे वडील असले तरी त्यांनी ख्याल संगीतात जो विचार केलाय तो त्या पिढीला एक प्रचंड योगदान आहे. जितेंद्र अभिषेकी, ह्या लोकांनी प्रचंड योगदान दिलेलं आहे. कुमारजींनी त्याच रागाची वेगवेगळी रूपं तुमच्या समोर आणली. बरोबर आहे. ह्याचा अर्थ असा नव्हे की गत वाजवताना आणि हे वाजवताना मी थोडं तालाचं व्हेरिएशन केलं आणि हे केलं. स्ट्रेचिंग करणं आणि त्याच्यात नवीन काम करणं, ह्या 2 गोष्टी खूप वेगळ्या आहेत. सोहनी भटियार, बाबांनी केलेला धनकोनी कल्याण, जगन्नाथ भाऊनी केलेला जोग कंस, रविशंकरजींनी केलेला परमेश्वरी. माझं असं म्हणणं नाही की क्रिएटिव्हिटी म्हणजे अगदी शेतात भरघोस पीक आल्यासारखे तुमच्याकडे नवीन राग येत राहतील. पण आज हे सगळे राग जे आहेत दे हॅव क्रॉस बाउंड्रीज ऑफ घरानास. घराण्याच्या संबंध सीमारेखा त्यांनी पार करून त्या गेलेल्या. मला या मुलाखतीचा शेवट करताना एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो म्हणजे अभिजात शास्त्रीय संगीताचं भविष्य आणि त्याच्या सादरीकरणातल्या या इव्हेंट मॅनेजमेंट या सगळ्याचं काय भविष्य असं आपल्याला वाटतं. प्रेक्षकांची संख्या तर वाढतेय, दर्दीही तेवढेच वाढताना दिसत आहेत का. काय वाटतं पुढे काय होईल. या कलेला मरण नाही, हे चालू राहील. थोड्याफार प्रमाणात का होईना पण प्रत्येक पिढी आपला नायक घेऊन येते, नायिका घेऊन येते. ते ह्याही पिढीत चालले आणि ते चालत राहील. वाद नाही. संख्या वाढली आहे म्हणजे त्याचं टोटल, जितकी संख्या वाढली आहे तितके कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट्स पण आत आलेले आहेत. त्याच्यामुळे दुर्दैवाने हा शब्द योग्य नाही असं मला मनापासून वाटतंय, पण आता दुसरा शब्द सुचत नाही. मासळी बाजार झालाय, ज्याला बांगडा आणि यातलं, मी अजिबात नॉनव्हेज खात नाही पण तरीही सांगतो त्याला फरक कळला पाहिजे. आपण नेमकं काय घेतोय हे रसिकाला कळलं पाहिजे. पूर्वी जे रसिक होते त्यांच्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी गाणं बजावणं होत असे, संस्कार होते ऐकण्याचे. आज ते नाहीयेत. आज पाश्चिमात्य
संस्कृतीने आपल्यावरती इतकं आक्रमण केलंय की आपल्यातले कॉर्पोरेट सेक्टर्स 2-2 आणि 4-4 कोटी रुपये पाश्चिमात्य संगीतावरती खर्च करतात, पण इथे प्रायोजकत्व देताना त्यांना 5-10 लाखापेक्षा जास्त द्यायची तयारी नसते. हे मला मदत करणाऱ्यांचा मी मान राखून सांगतोय की ही सत्य परिस्थिती आहे. आज एक सहवादक आहे, त्याला तुम्ही जर का सांगितलं 500 आणि 1000 रुपयात तुम्ही वाजवायला आहे, तर कठीण आहे. हे सगळं गणित जमवताना जे बरं, वयाच्या 35 ते 50 मध्ये पोहोचलेलाच हा प्रेक्षक वर्ग राहणार आहे. नेहमी एक ओरड असते की यंग ऑडियन्स डझंट कम फॉर क्लासिकल म्युझिक. अहो, रंजनाचे 2 आहेत, एक शारीरिक मनोरंजन आणि एक आत्मिक मनोरंजन. लहान वयात जेव्हा तुमची शारीरिक ऊर्जा प्रचंड असते, तिचं शमन दमन करण्यासाठी तुम्हाला त्या प्रकारचं संगीत तेच सगळं तुम्हाला भावतं. जसजसं तुमच्या आयुष्यात स्वास्थ्य येतं, तुम्ही सेटल होता, तसतसं तुम्ही या संगीताकडे वळायला लागता. मी आज उस्ताद झाकीर हुसेन आणि उस्ताद राशीद खान किंवा पंडित हरिप्रसाद चौरासिया किंवा पंडित जसराज यांचं गाणं ठेवतानाच आरोही सारखा गेली 10 वर्ष सातत्याने ज्या कलाकारांना मी नुसतं ऐकतो कुठेही देशाच्या कानाकोपऱ्यात, त्यांना आणून सादर करतो. मला असं वाटतं त्या आरोही कार्यक्रमाचं आयोजन हीच एक प्रकारे येऊ घातलेल्या अभिजात शास्त्रीय संगीताच्या भविष्याची नांदी असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यासाठीच याच्यासाठी केला होता अट्टहास, असं आहे ते. असं म्हटलं जातं की भूखा पेट से गाता है, झूठा गले से गाता है और सच्चा दिल से गाता है. आज अभिजात शास्त्रीय संगीतावरचा स्वतःचा विचार दिल से सांगणारा कुणीतरी आपल्याला भेटला. त्यांनी मन मोकळेपणानं अनेक शास्त्रीय संगीतातल्या अनवट रागांमागचे संपूर्ण विचार आपल्याला ऐकवले. त्याबद्दल शशी व्यास, झी 24 तासच्या हार्ट टू हार्टच्या प्रेक्षकांतर्फे मनापासून आभार. माझे पण मनापासून आभार. आज मला माझं हृदगत व्यक्त करायला तुम्ही जी आज ही एक संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तुमचे, झी 24 तासचे आणि त्यांच्या तमाम रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.